नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पानाडी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर आज आपण आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक या गावामध्ये। तर या ठिकाणी या सरांनी आपल्याला या ठिकाणी बोरवेलच्या पॉईंट देण्यासाठी बोलवलं होतं। तर त्यांच्या सांगण्यानुसार आपण या ठिकाणी त्यांना हा पॉईंट दिलेला आहे आणि आत्ताच पॉईंटचं बोरवेलचं ड्रिलिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे। तर सरांशी आपण बोलणार आहोत। सर नमस्कार। नमस्ते। सगळ्यात आधी दर्शकांना तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, मी पत्रकार संजय थोरवे। तालुक्यात बऱ्यापैकी मला पत्रकार संजय थोरवे नावानेच ओळखतात। शिरोली बुद्रुक गावामध्ये अगदी गावच्या वेशीला लागूनच माझी ही जमीन आहे। इकडे भैरवनाथाचं मंदिर आहे। माझी तशी लिफ्ट आहे आपल्या कुकडी पात्रामध्ये शिरोली बुद्रुकच्या, परंतु आता जवळजवळ 3-3.5 एकर क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात ऊस करायचा आहे। पण आता आपण पाहतोय की पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आत्ताच जाणवू लागलेला आहे आणि पुढे जाऊन ते पाणी पुरते की नाही अशी साशंकता आहे। मग आता करायचं काय? जर ऊस तर पिकवायचा आहे आणि पुढे 12 महिने काढायचे, शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो। तर आपले काशीत भाऊंनी मला सांगितलं, दीपक काशीत भाऊंनी, की मी पाणी पाहतो। मग त्यांनी इथं आले, त्यांनी इथून पाणी पाहिलं। पाणी पाहिल्यानंतर अगदी ह्या माझ्या बांधावरच त्यांनी मला पॉईंट दाखवला आणि ते म्हटले तुम्ही बिंदास इथे बोर घ्या। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता दुपारी सकाळी आमचं बोलणं झालं, प्राथमिक चर्चा झाली आणि लगेच सायंकाळच्या वेळेला आम्ही इथं बोर घेतला। तर फार नाही, अगदी 100 फुटावर चांगलं पाणी लागलं। बोर हा जवळपास 250 फूट गेलेला आहे आणि दीपक काशीत भाऊचे मी खूप खूप आभार आणि धन्यवादही देईन त्यांना, की जायचं त्या शेतावर जायचं, अचूक सांगायचं पाणी कुठे आहे आणि तिथे ते आता 100मधून एखादा पॉईंट जाऊ शकतो इकडे तिकडे, परंतु मी स्वतः सांगतो 99.99% यांनी दिलेले पॉईंट 100% पाण्याचे निघतात आणि इथून पुढच्या काळातही पाण्याचा प्रश्न फार गहन होणार आहे। शेतकऱ्यांसमोर पाणीच महत्त्वाचं गोष्ट आहे। त्याच्यामुळं जे कोणी शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये बोर वगैरे घेण्याच्या प्रयत्नात असाल किंवा तुमच्या डोक्यात असेल की बोर घ्यायची आहे, तर मी तुम्हाला नक्कीच आवाहन करेल की आपले दीपक भाऊ काशीत यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा। ते त्यांचा नंबर सांगतीलच, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथे परफेक्ट पाणी पाहू शकता। मला तर दीपक भाऊंचे खूप मी आभार मानेल की चांगलं पाणी लागलेलं आहे आणि दीपक भाऊमुळे आता पुढे माझ्या पाण्याचा प्रश्न तर सॉल्व्ह झालेला आहे आणि फार नाही, भाऊंना मी पुन्हा एकदा लागवड झाली ऊसाची, भाऊंना परत एकदा मी बोलवणार आहे। भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद। सर तुमचे पाणी लागल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। तुम्ही जरा तुमचा नंबर सांगा। शेतकरी नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल।